नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण आज वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस या पदांची माहिती बघणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सध्या पोलीस भरती ही कंप्लीट झालेली आहे। खूप साऱ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं नाहीये किंवा ज्या मुलांना पोलीस भरतीमध्ये यायचे किंवा शासकीय सेवेमध्ये यायचे त्या सर्वांसाठी एक वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस हे एक उत्तम करिअर ठरू शकतं आणि या दोन्ही पदांची एकत्रित तयारी करता येऊ शकते। या पदासाठी आवश्यक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। साधारणपणे महाराष्ट्र वनरक्षक दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्क दोन्ही पदांसाठी भरती प्रक्रिया कशी असते ते आपण बघूया। त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये साधारणपणे करिअर, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, त्याचबरोबर मुख्य कामे आणि जबाबदारी, त्यानंतर पगार आणि भत्ते आणि पदोन्नती या सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। साधारणपणे करिअरची दिशा या दोन्ही पदांसाठी साधारणपणे आपल्याला एकत्रित तयारी करता येते। या भरतीमध्ये 12वी पास झालेले विद्यार्थी जे आहेत, 10वी पास आणि 12वी पास झालेले विद्यार्थी साधारणपणे वन विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क या दोन्ही पदांसाठी तयारी करू शकतात। या पदासाठी अभ्यासक्रम पण सारखा आहे जवळपास आणि ग्राउंडची तयारी पण आपल्याला या दोन्ही पदांसाठी करावी लागते। त्याचबरोबर वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस या दोन्ही पदांसाठी साधारणपणे सामायिक तयारी करता येते। जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे पद सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि आत्ता सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे खूप आपल्याला माहिती आहे, खूप संघर्षाचा एक काळ असतो आणि या संघर्षामध्ये आपल्याला कोणतीही सरकारी नोकरी ही कमी समजायची नसते। मग ती पोलीस असो, त्यानंतर वनरक्षक असो, दारूबंदी पोलीस असो किंवा आर्मीमध्ये असो, अशा या पदांच्या तयारी करण्यासाठी आपल्याला सामायिक तयारी करता येते। एकाच वेळेस अभ्यासक्रम आणि ग्राउंडची तयारी करून या दोन्ही पदांसाठी आपल्याला खूप चांगली तयारी करता येऊ शकते। त्यानंतर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ती कोणती ती बघूया आपण। वनरक्षक पदासाठी साधारणपणे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर दारूबंदी पोलीससाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वनरक्षक पदासाठी काही भरतींमध्ये विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र या विषयांची अट असू शकते, परंतु दारूबंदी पोलीससाठी मात्र फक्त कोणत्याही शाखेतून 10वी पास असणे आवश्यक असते। म्हणजेच दोन्ही पदांचा जर विचार केला तर 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी दोन्ही पदांसाठी एनरोल करू शकतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं या दोन्ही पदांसाठी अभ्यासक्रम काय आहे, साधारणपणे वनरक्षकसाठी सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी आणि या विषयासोबतच साधारणपणे पर्यावरण आणि महाराष्ट्राचा भूगोल यात जास्त भर दिला किंवा यात जास्त याचा अभ्यास केला तर वनरक्षक या पदाचा अभ्यासक्रम अवघड नाही। त्यानंतर दारूबंदी पोलीसचा अभ्यासक्रम काय आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी म्हणजे GK/GS, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी आणि या पदासाठी साधारणपणे गणित, बुद्धिमत्ता आणि GK यांचा जास्त सराव आपल्याला करावा लागतो। अशा पद्धतीने या दोन्ही पदांसाठी हा अभ्यासक्रम आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं की या पदासाठी वयोमर्यादा आणि सवलती काय आहे, साधारणपणे वनरक्षक पदासाठी ओपनसाठी 18 ते 27 वयोवर्ष आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी साधारणपणे 5 वर्षाची सूट आहे। म्हणजेच कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर दारूबंदी पोलीस या पदासाठी साधारणपणे वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत आणि त्याचबरोबर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष सूट आहे। म्हणजेच 18 ते 43 वर्षापर्यंतचे विद्यार्थी जे आहेत हे या पदांसाठी फॉर्म भरू शकतात किंवा तयारी करू शकतात। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं या दोन्ही पदांसाठी शारीरिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता मैदानी चाचणी म्हणजे दोन्ही पदांसाठी ग्राउंड असते आणि या ग्राउंडसाठी साधारणपणे वनरक्षक पदासाठी 163 सेंटीमीटर पुरुषांची हाईट लागते आणि त्याचबरोबर महिलांची हाईट 150 सेंटीमीटर लागते। त्यानंतर दारूबंदी पोलीससाठी साधारणपणे पुरुषांची हाईट 165 सेंटीमीटर लागते
आणि त्याचबरोबर महिलांची हाईट 160 सेंटीमीटर लागते। त्यानंतर पुरुषांसाठी छाती ही 79 सेंटीमीटर आवश्यक असते आणि फुगवून 84 सेंटीमीटर आवश्यक असते। अशा पद्धतीने या दोन्ही पदांसाठी उंची आणि छातीची मर्यादा आपल्याला दिसून येते। त्यानंतर या दोन्ही पदांसाठी मुख्य कामे कोणती आहेत, मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत। आता वनरक्षक म्हणजे यांची कामे ही वनामध्ये असतात। जंगलांचे रक्षण करणे, प्राण्यांचे रक्षण करणे, त्यानंतर प्राण्यांची गणना करणे, अशा पद्धतीची कामे ही वनरक्षक या पदासाठी आपल्याला दिसून येतात। त्यानंतर दारूबंदी पोलीस यांचे काम काय असतात, अवैध मद्य निर्मिती ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी कारवाई करणे, त्यानंतर अवैध वाहतूक मद्य विक्री रोखणे, म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क अंडर ज्या ठिकाणी असे अवैध धंदे होत असतील किंवा अवैध अशा पद्धतीची मद्य निर्मिती होत असेल, वाहतूक होत असेल, त्या ठिकाणी शासकीय नियमानुसार कारवाई करणे हे काम दारूबंदी पोलीस यांचे असते। अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करून या दोन्ही पदासाठी अशा पद्धतीची कामाची जबाबदारी असते। त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं या दोन्ही पदासाठी पगार आणि भत्ते कसे असतात, त्यामध्ये पहिलं पद आहे वनरक्षक। वनरक्षक पदासाठी मूळ वेतन जे आहे साधारणपणे सुरुवातीलाच 36,000 पर्यंतचा पगार या पदासाठी असतो। त्यानंतर दारूबंदी पोलीससाठी साधारणपणे सुरुवातीला 30,000 ते 35,000 रुपयापर्यंतचा पगार यामध्ये असतो आणि या दोन्ही पदासाठी साधारणपणे महागाई भत्ता घरभाडे हे प्लसमध्ये असते, ॲडिशनल असते। अशा पद्धतीने दारूबंदी पोलीससाठी सुद्धा इतर भत्ते सुद्धा लागू असतात। अशा पद्धतीने खूप चांगलं वेतन या पदासाठी आपल्याला असलेलं दिसून येतं। म्हणजेच मूळ वेतन हे 21,700 ते 69,100 पर्यंतचा असा पगार या पदासाठी होत असतो, मिळत असतो। अशा पद्धतीचा खूप चांगला आर्थिक स्थैर्य मिळून देणार आहे हे दोन्ही पण पदे आहेत। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की पदोन्नती प्रमोशन खूप महत्त्वाचं आहे। आपण या सरकारी स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरीची तयारी करतो आणि या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशनाच्या ज्या गोष्टी आपल्याला जर माहीत असेल तर आपण खूप चांगली तयारी करतो आणि शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला ह्या गोष्टींची माहिती असणं खूप आवश्यक आहे। त्यामध्ये पहिलं पद आहे साधारणपणे वनरक्षक। आता वनरक्षक या पदाचं प्रमोशन साधारणपणे वनपाल, वनरक्षक श्रेणी 1, सहाय्यक वनसंरक्षक अशा पदांवर वनरक्षक यांचे प्रमोशन होत असते। त्यानंतर दुसरं पद आहे ते म्हणजे दारूबंदी पोलीस। आता दारूबंदी पोलीस यांच्यामध्ये प्रमोशन हे साधारणपणे जवान आणि वाहन चालक पदी सिलेक्शन होत असते 10वीच्या बेसवर। त्यानंतर पुढे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, त्यानंतर दुय्यम निरीक्षक आणि पुढे इन्स्पेक्टर अशा पद्धतीने प्रमोशनचा चढता आलेख आपल्याला दिसून येतो। खूप चांगल्या पद्धतीच्या या नोकरी आहेत, खूप चांगल्या पद्धतीची संधी पण आहे विद्यार्थ्यांसाठी या पदांचा अभ्यास करताना आणि या पदांची तयारी करताना। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साधारणपणे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ॲपवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत आपल्याकडे बॅचेस सुरू आहेत। चौकीदार या पदासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। त्याचबरोबर कामगार आयुक्तालय भरती निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या पदांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। ह्या बॅचेस साधारणपणे आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि ह्या बॅचेस एनरोल करण्यासाठी साधारणपणे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात। आणि त्याचबरोबर सरळ सेवा आणि महानगरपालिकेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे आणि या बॅचमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची परिपूर्ण सर्वसमावेशक तयारी करून घेतली जाते। त्याचबरोबर ही बॅच 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी आहे। ह्या बॅचला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच TRTI कडून संस्था निवडीचे ऑनलाईन पोर्टल सुरू झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स म्हणजे पसंतीक्रम इन्फिनिटी अकॅडमीलाच पहिला द्यायचा आहे। पसंतीक्रम पहिला इन्फिनिटी अकॅडमीला देऊन इन्फिनिटी अकॅडमी आपण जॉईन करायची आहे आणि इन्फिनिटी अकॅडमीमध्येच आपलं पोलीस भरतीचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद।